Hello students, today we discuss a new point, that is lattice. First, definition of lattice. The regular arrangement of points. The regular arrangement of points is called lattice. कशाला म्हणायचं लॅटिस? द रेग्युलर अरेंजमेंट ऑफ पॉईंट्स. पॉईंटचे काय करायचे आपल्याला? रेग्युलर अरेंजमेंट करायचे आणि त्याला काय करायचं आपल्याला? लॅटिस म्हणायचं. जो लॅटिस तयार होत असते बघा, रेग्युलर अरेंजमेंट ऑफ पॉईंट्स म्हटलं आपण. जे पॉईंट्स असेल बघा, सपोज हे पॉईंट असेल, याला आपण काय म्हणतोय? लॅटिस पॉईंट. याला काय म्हणतो आपण? लॅटिस पॉईंट्स. आता ह्या पॉईंट जे असेल, लॅटिस पॉईंट असेल, त्या लॅटिस पॉईंटचे काय करायचं आपल्याला? रेग्युलर अरेंजमेंट करायचे आणि रेग्युलर अरेंजमेंट केल्यानंतर काय तयार होणार आपल्याला? लॅटिस तयार आहे. बघा, सपोज मी हे जे पॉईंट्स असेल हे जॉईन करतोय. एक जे पॉईंट्स आहे ते काय केले, मी फक्त अरेंजमेंट केली, रेग्युलर अरेंजमेंट केल्यानंतर काय झालं? आपलं एक लॅटिस तयार झालं, बरोबर. त्यानंतर सपोज आपण दुसरा जर एक अजून जॉईन केलाय, म्हणजे रेग्युलर अरेंजमेंट ऑफ पॉईंट्स इज कॉल्ड ॲज लॅटिस. आणि रेग्युलर अरेंजमेंट केल्यानंतर ही जे कंपाऊंड किंवा जी डायग्राम तयार झाली याला आपण म्हणणार आहे युनिट सेल. याला काय म्हणणार आपण? युनिट सेल. म्हणजे तुम्ही अरेंजमेंट कशाची केली? पॉईंटची. एक रेग्युलर अरेंजमेंट तयार करून काय केलं तुम्ही? युनिट सेल तयार केला. असं तुम्ही सो मेनी युनिट सेल काय करू शकता? फॉर्म करू शकता. सपोज अजून एक आपण जर जॉईन केला तर अजून एक युनिट सेल काय होऊ शकते? फॉर्म होऊ शकते. बघा, किती युनिट सेल फॉर्म केले आपण? 3 युनिट सेल काय केलं आपण? तयार केला. अशा सो मेनी युनिट सेल काय करू शकतो तुम्ही? तयार करू शकता. म्हणजे जे पॉईंट्स असेल ते पॉईंट्सला आपण काय म्हणतोय? लॅटिस पॉईंट म्हणतोय. लॅटिस पॉईंट का म्हटलं? कारण त्या पॉईंटचं आपण काय करतोय? रेग्युलर अरेंजमेंट करतोय आणि त्याच्यापासून काय तयार करतोय? लॅटिस फॉर्म करतोय आणि त्याला आपण काय म्हणतोय? युनिट सेल. म्हणजे जर बऱ्याच वेळेस क्वेश्चन एक्झाममध्ये डिपेंडेशन विचारते व्हॉट इज मीन बाय लॅटिस, तर लॅटिस काय असेल? द रेग्युलर अरेंजमेंट ऑफ पॉईंट इज कॉल्ड ॲज लॅटिस. आणि जे लॅटिस तयार करणारे पॉईंट असेल त्याला काय म्हणतो आपण? लॅटिस पॉईंट. नेक्स्ट पॉईंट बघणार आपण विद्यार्थी मित्रांनो, युनिट सेल. आपण नेक्स्ट पॉईंट असेल युनिट सेल. युनिट सेल. युनिट सेल कशामध्ये येतं? द रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट्स. द रिपीटिंग structural unit. The repeating structural unit of a crystalline solid. Of a crystalline solid is called unit cell. Is called unit cell. आता युनिट सेल कशा म्हणतो आपण? तर रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड युनिट सेल. म्हणजे त्या क्रिस्टल जो असेल, सॉलिड असेल, त्यातला सगळ्यात लहानातला लहान पार्ट जो काय करतोय? रिपीटिंग होतोय, त्याला आपण काय म्हणतोय? युनिट सेल म्हणतो. जे आपण आत्ताच लॅटिस पॉईंटमध्ये बघितलंय का लॅटिस तयार होत असताना काय होतंय? एक एक सेल तयार होत जात आहे. ती सगळ्यात जी लहान सेल असेल
किंवा एक सेल असेल त्याला म्हणतो आपण युनिट सेल. आता युनिट सेल जे असेल, युनिट सेल जर आपण क्लासिफिकेशन जर बघितलं तर बरेच बघा युनिट सेल असेल आपल्याला काय असेल, क्युबिक सेल म्हणतो आपण त्याला, क्यूब लाईक स्ट्रक्चर. जो क्यूब असेल हे जो क्यूब असेल हे काय आले आपल्याला एक युनिट सेल. हे काय असेल आपले एक युनिट सेल. का प्रत्येक जर तुम्ही स्पेस बघितला, बाजू बघितली, आपण काय असेल सेम असेल. काय असेल तो क्यूब असेल. येते लक्षात. म्हणजे सगळ्यात लहानातला लहान पार्ट जो काय होते क्रिस्टल स्ट्रक्चर तयार होत असताना काय होते रिपीट होत चालत असेल त्याला काय म्हणतो आपण युनिट सेल. म्हणजे काय असेल द रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड ॲज युनिट सेल. जर युनिट सेल बद्दल आपण युनिट सेलच्या टाइप्स स्टडी करावं लागेल. आता युनिट सेलचे जे टाइप्स आहे बघा, टाइप्स ऑफ युनिट सेल. नेक्स्ट पॉईंट काय असेल टाइप्स ऑफ युनिट सेल. ते त्याला आपण म्हणतो क्लासिफिकेशन ऑफ युनिट सेल. जे युनिट सेल असेल ते युनिट सेल दोन प्रकारचे. म्हणजे बघा क्लासिफिकेशन असं असेल युनिट सेल, युनिट सेलची क्लास किती पडत आहे दोन. फर्स्ट असेल सिंपल युनिट सेल. त्याला काय म्हणतो आपण सिंपल युनिट सेल. सिंपललाच एक दुसरं नाव आहे, सिंपललाच म्हणतो आपण प्रिमिटिव्ह. सिंपल और प्रिमिटिव्ह युनिट सेल. आणि जी लास्ट सेकंड वन असेल ती असेल सेंटर्ड. कोणती असेल सेंटर्ड युनिट सेल. बघा युनिट सेलचे किती टाइप्स दोन, एक सिंपल और प्रिमिटिव्ह आणि दुसरं असेल सेंटर्ड युनिट सेल. सेंटरचे परत तीन टाइप्स पडतात. सेंटरचे किती पडत आहे तीन टाइप्स. फर्स्ट असेल फेस सेंटर्ड. कोणते असेल फेस सेंटर्ड. त्यानंतर सेकंड वन असेल बॉडी सेंटर्ड. सेकंड काय असेल बॉडी सेंटर्ड. आणि थर्ड असेल एंड सेंटर्ड. कोणतं असेल एंड सेंटर. आणि एंड सेंटरला आपण दुसरं एक नाव आहे बेस सेंटर्ड. बघा क्लासिफिकेशन ऑफ युनिट सेल किंवा टाइप्स ऑफ युनिट सेल. युनिट सेल आर टू टाइप्स. एक सिंपल, सिंपल काय म्हणताय प्रिमिटिव्ह युनिट सेल. आणि सेकंड असेल सेंटर्ड. सेंटरचे किती टाइप्स पडत आहेत तीन, फेस सेंटर, बॉडी सेंटर, बेस सेंटर किंवा त्याला आपण म्हणतोय एंड सेंटर. आपण आता काय करणार आहे इन डिटेल्समध्ये वन बाय वन स्टडी करणार आहे. फर्स्ट बघू आपण सिंपल और प्रिमिटिव्ह युनिट सेल. सिंपल फर्स्ट असेल सिंपल किंवा काय असेल प्रिमिटिव्ह युनिट सेल. सिंपल युनिट सेल कशामध्ये बघा, जी सिंपल युनिट सेल असेल त्याला आपण म्हणतोय सिंपल क्युबिक युनिट सेल किंवा प्रिमिटिव्ह सेल. आता जे सिंपल युनिट सेल असेल जिचे जे ॲटम्स असेल, सिंपल सेल जे ॲटम्स असेल, ॲटम्स आर ओनली ॲट द कॉर्नर्स. ॲटम्स कुठे असेल फक्त ओनली कॉर्नर पैसे असेल, ओनली ॲट द कॉर्नर्स. म्हणजे जे ॲटम्स असेल त्या सिंपल युनिट सेलमध्ये किंवा पार्टिकल्स म्हणतो आपण त्याला, ते काय असेल फक्त कुठं प्रेझेंट असणार आहे कॉर्नरला. बघा जर सपोज आपण एक सिंपल क्यूब घेतला, एक आपले आले सिंपल युनिट सेल. आता हे युनिट सेल जर बघितलं आपण कॉर्नर्स, ॲटम किंवा पार्टिकल्स कुठं असणार ते कॉर्नरला असणार आहे. आता कॉर्नरला असेल, आता ह्या सेल जी फेस किंवा सिंपल युनिट सेल किंवा प्रिमिटिव्ह सेल आहे, आता या सेल कॉर्नर किती बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन अँड काय असेल 8. किती कॉर्नर्स आहे 8 कॉर्नर्स. म्हणजे जे तुमचा क्यूब असेल त्या क्यूबला किती कॉर्नर येत आहे 8 कॉर्नर. सपोज हा एक क्यूब 1 2 3 4 5 6 7 आणि 8 कॉर्नर्स किती येत आहे 8 कॉर्नर्स.
आता सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये जे ॲटम्स असेल किंवा काय म्हणतो आपण त्याला पार्टिकल्स, ॲटम्स ऑर पार्टिकल्स प्रेझेंट ओनली ॲट द कॉर्नर्स. सपोज हे जे कॉर्नर असेल, 8 कॉर्नर म्हणतो मी त्याला. आपला सपोज ॲटम जो असेल ह्या कॉर्नरला असेल, जर या कॉर्नरला ॲटम असेल तर त्या बघा एवढा पार्ट तो काय येतोय त्या सेलमध्ये येतोय. एवढा पार्ट कुठे येतो? सेलमध्ये येतोय. म्हणजे याचा अर्थ जर तुम्ही विचार केला, सपोज आपण असं जर अँगल टाकले तर काय येतोय? फक्त हा जो बॉल्स असेल किंवा तुम ॲटम असेल तो काय, सपोज आपण त्यातला हाफ पार्ट घेतला, हाफ पार्ट बरोबर, हाफ ज्यावेळेस आपण त्या पद्धतीने ते ॲटम प्रेझेंट असेल त्यावेळेस हा पार्ट जर घेतला तर हा आपले 2 ॲक्सिस असतील. येतं लक्षात? मग जर ॲक्सिस असेल त्यातला किती पार्ट येतोय? फक्त एवढाच पार्ट काय येतो त्यामध्ये सेलमध्ये येतोय, त्या युनिट सेलमध्ये. येतं लक्षात? हा एवढा पार्ट येतोय. हाफचा पण काय येतोय? 1/4 पार्ट. हाफचा पण काय येतोय? 1/4 पार्ट येतोय. तर जो पूर्ण बॉल असेल किंवा पूर्ण ते ॲटम असेल त्याचा किती येणार आहे? 1/8 पार्ट. म्हणजे कॉर्नर किती सेलला? 8 कॉर्नर्स. किती आहे? 8 कॉर्नर्स. प्रत्येक कॉर्नरला किती ॲटम प्रेझेंट आहे? 1/8. प्रत्येक कॉर्नरला किती प्रेझेंट आहे? 1/8. तर आन्सर किती येईल? किती पार्टिकल येतील त्याच्यामध्ये? 1 पार्टिकल्स. किंवा काय येईल? सिंपल क्युबिक युनिट सेल जे असेल त्या सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये ॲटम्स किंवा पार्टिकल्स किती असणार आहे? ओनली 1 पार्टिकल्स. म्हणजे सिंपल क्युबिक युनिट सेल आपण त्याला म्हणतोय सिंपल युनिट सेल हॅज 1 ॲटम्स किंवा काय असेल? पार्टिकल्स. म्हणजे त्या सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये किती पार्टिकल प्रेझेंट आहे? 1 पार्टिकल. आणि 1 पार्टिकल किती कॉर्नरला प्रेझेंट येतो? 8 कॉर्नर. म्हणजे त्या सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये कॉर्नर्स किती येत आहे? 8 कॉर्नर. एक जो ॲटम असेल, एक ॲटम किती कॉर्नर डिवाइड झाला आहे? 8 कॉर्नरला. म्हणजे त्यातला कितवा पार्ट येतोय? 1/8. याचा अर्थ त्या सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये ॲटम्स आणि पार्टिकल्स किती येत आहे प्रेझेंट? 1 पार्टिकल्स. ओनली 1 पार्टिकल्स प्रेझेंट किंवा ॲटम्स आर प्रेझेंट इन सिंपल ऑर प्रिमिटिव्ह युनिट सेल. सेकंड म्हणणार आपण सेंटर्ड युनिट सेल. आता सेंटर्ड युनिट सेल जे असेल, सेंटर्ड युनिट सेलमध्ये फर्स्ट बघणार आपण फेस सेंटर्ड युनिट सेल. बघणार आपण फेस सेंटर्ड युनिट सेल. आता फेस सेंटर्ड युनिट सेलमध्ये जे असेल, जो आपला क्युबिक सेल असेल, आता आपल्याला माहिती आहे किती कॉर्नर त्याला? 8 कॉर्नर. 1 2 3 4 5 6 7 आणि किती असेल? 8 कॉर्नर्स. इन फेस सेंटर युनिट सेल atoms are present at the corner as well as face. कॉर्नर आणि फेस म्हणजे ॲटम जे असेल ते कुठं प्रेझेंट असणार आहे? आपल्या कॉर्नरला असेल आणि कुठे असेल? फेसला. आता आपल्याला माहिती आहे फेस सेंटर युनिट सेल जे असेल, आता फेस सेंटर किती फेस आहेत? 1 2 3 4 5 आणि बॅक साईडचे किती असेल? 6. किती फेस आहेत त्याला? 6 फेसेस. किती असणार आहे? 6 फेस असेल. जर 6 फेस असेल, इच फेस कंटेन हाफ पार्टिकल्स. तो कसा बघू आपण? सपोज आता आपल्याला माहिती आहे सिंपल क्युबिक सेलमध्ये एक पार्टिकल कुठं असणार आहे? ॲट दी कॉर्नर असेल. असे किती कॉर्नर्स आपल्याकडे? 8 कॉर्नर. त्यापैकी एक पार्टिकल्स त्या 8 कॉर्नरला असेल. याचा अर्थ किती असेल? एक ॲटम्स हा कुठं असणार आहे? कॉर्नरला असेल. आता फेस जे असेल ते किती असेल? 6 फेस. एक जो तुमचा क्युबिक सेल असेल
त्याला किती फेस असतात? 6 फेस असेल. जर फेस 6 असेल, 6 इंटू प्रत्येक फेसला काय असणार आहे? एक हाफ पार्टिकल असणार आहे. प्रत्येक फेसला काय असणार आहे? हाफ पार्टिकल असणार आहे. आता प्रत्येक फेसला हाफ पार्टिकल कसा? जर तुम्ही हा फेस असेल, सपोज या फेसला जर तुम्ही एक बॉल अटॅच केला, तो बॉल जो असेल निम्मा पार्ट त्याचा काय असेल? बॉडीमध्ये असेल आणि निम्मा पार्ट काय असेल? बॉडीच्या बाहेर असेल. याचा अर्थ त्या फेसला जो एक ॲटम असेल, ते एक ॲटमचं डिस्ट्रीब्युशन जे असेल, तो पार्ट जो असेल तो काय असणार आहे? जो बॉडीच्या आतमध्ये अर्धा पार्ट असेल आणि बॉडीच्या बाहेर काय असणार आहे? हाफ पार्ट असेल. याचा अर्थ त्या बॉडीमध्ये किती इन्व्हॉल्व होते? फक्त हाफ पार्ट. म्हणजे याचा अर्थ त्या फेस सेंटर युनिट सेल किती फेसेस? 6. प्रत्येक फेसला किती पार्टिकल आपले किंवा ॲटम अटॅच होत आहे? हाफ ॲटम्स. मग याचा अर्थ किती येईल? 3 पार्टिकल्स कुठे प्रेझेंट असणार आहे? किंवा 3 ॲटम्स आर प्रेझेंट ॲट द फेस आणि हाफ 1 पार्टिकल प्रेझेंट ॲट द कॉर्नर. टोटल किती पार्टिकल झाले किंवा ॲटम झाले? 4. एक असेल कॉर्नरला आणि 3 असेल फेसला. म्हणजे असं किती झाले? 4 ॲटम्स. याचा अर्थ इन फेस सेंटर्ड युनिट सेल, इन फेस सेंटर्ड युनिट सेल. बघा पार्टिकल कसा असेल? फेज असेल. म्हणजे तुमचा इथे एक हाफ पार्टिकल, 2 3 4, एक इथे असेल आणि एक काय असेल? इथे असेल. किती ॲटम झाले? बॉडीचे फेस, प्रत्येक फेसला काय असेल? हाफ पार्टिकल असेल. असे किती फेस आहे? 1 2 3 4 5 आणि 6. 6 फेसला काय असेल? तुमच्याला ॲटम्स प्रेझेंट असेल. मग फेस सेंटर युनिट सेल हॅज 4 ॲटम्स. किती ॲटम्स असणार त्यामध्ये? 4 ॲटम असेल. आणि जे 4 ॲटम्स असेल त्यापैकी एक जो असेल प्रेझेंट ॲट द कॉर्नर अँड 3 आर प्रेझेंट इन द फेस. ईच फेस कंटेन्स हाफ पार्टिकल्स. प्रत्येक फेसला काय असेल? हाफ पार्टिकल असेल. म्हणून टोटल ॲटम्स किंवा पार्टिकल किती असेल? 4 ॲटम्स. कशामध्ये असणार आहे? फेस सेंटर युनिट सेल. थर्ड बघणार आहे आपण बॉडी सेंटर्ड युनिट सेल. थर्ड जो असेल तो असेल बॉडी सेंटर्ड युनिट सेल. आता बॉडी सेंटर युनिट सेल जे असेल म्हणजे तर सिंपल युनिट सेल जर बॉडी सेंटर असेल, आता इथं आपल्याला माहिती आहे फेस किती आहे? सॉरी कॉर्नर्स किती आहे? 8 कॉर्नर्स. इन बॉडी सेंटर्ड युनिट सेल atoms are present at the corner as and in body. बघा atoms are present at the corner as well as center in body. म्हणजे काय असेल? जो आपला ॲटम्स असेल आपल्याला माहिती आता प्रत्येक कॉर्नर किती आहे? 8 कॉर्नर्स. प्रत्येक कॉर्नरला जो आपला मॉलिक्युल असेल किंवा ॲटम्स असेल तो काय असणार आहे? 1/8 पार्ट असेल त्याचावाला. म्हणजे इज इक्वल टू काय असेल? 1. याचा अर्थ कॉर्नरला किती ॲटम्स असेल? बॉडी सेंटरच्या एक ॲटम्स असेल ॲट द कॉर्नर. आणि जो एक पार्टिकल असेल किंवा ॲटम असेल तो कुठं असेल? बॉडीच्या सेंटरमध्ये असेल. बॉडीचे काय असेल? सेंटरमध्ये असेल. इन बॉडीमध्ये किती असेल? 1 पार्टिकल. याचा अर्थ टोटल ॲटम्स इन बॉडी सेंटर युनिट सेल किती असणार आहे? 2. एक असेल कॉर्नरला आणि एक कुठे असेल? बॉडीमध्ये असेल. याचा अर्थ टोटल ॲटम्स किती असणार आहे? 2 असणार आहे. म्हणजे तुमच्याला बॉडी सेंटर युनिट सेल, बॉडी सेंटर युनिट सेल हॅज 2 ॲटम्स. किती ॲटम असणार त्याच्यामध्ये? 2 ॲटम असणार आहे. एक असेल कॉर्नरला आणि एक असेल बॉडीच्या मध्ये असेल. म्हणजे ते आपण म्हणतो बॉडीच्या सेंटरमध्ये असेल. म्हणजे आपण किती कोणतं आलं आहे? बॉडी सेंटर युनिट सेल. आणि लास्ट वन स्टडी करणार आपण 4th जो असेल
तो असेल एंड सेंटर्ड, त्यालाच आपण काय म्हणतोय बेस सेंटर्ड युनिट सेल. बरं, म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये आपण जे युनिट सेलचे किती टाईप्स? 2. त्यामध्ये फर्स्ट असेल सिंपल ऑर प्रिमिटिव्ह, सेकंड वन असेल सेंटर्ड युनिट सेलचे किती टाईप्स? परत 3. फेस सेंटर्ड, बॉडी सेंटर्ड युनिट सेल अँड लास्ट वन असेल एंड सेंटर किंवा त्याला आपण म्हणतो बेस सेंटर युनिट सेल. आपले जे युनिट सेल असेल बेस सेंटर किंवा एंड सेंटर, जे ॲटम्स असेल, ॲटम्स आर प्रेझेंट ॲट द कॉर्नर ॲज वेल ॲज फेस किंवा 2 अपोजिट फेस. किती असेल? 2 अपोजिट फेस. आता सपोज 8 कॉर्नर्स आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे जो क्यूब असेल त्या क्यूबला किती कॉर्नर आहे? 8 कॉर्नर्स. जर 8 कॉर्नर असेल तर कॉर्नर जे असेल 8 कॉर्नर्स, प्रत्येक कॉर्नरचं किती डिस्ट्रीब्युशन पार्टिकलचं किंवा ॲटमचं? 1/8 पार्ट. याचा अर्थ कॉर्नरला किती ॲटम असणार आहे? आपल्याला 1 असणार आहे. आणि जे एंड सेंटर जो असेल, सपोज कन्सिडर करा आपले असेल बॉडी एंड सेंटर क्यूबिक सेल किंवा आपण त्याला काय म्हणतोय बेस सेंटर. जे फेस असेल काय म्हणतो आपण? 2 अपोजिट फेस. म्हणजे इथं एक ॲटम असेल आणि ह्या फेसला एक ॲटम असेल, किंवा फ्रंट साईडला असेल किंवा बॅक साईडला, हे 2 फेस, 2 अपोजिट फेस. मग सपोज आपण हे फेस जर कन्सिडर केले, हा एक फेस आणि त्याच्या अपोजिट हा एक फेस, किती फेस झाले? 2 अपोजिट फेस झाले. म्हणजे फेस किती आहे आपल्याकडे? 2 इंटू ईच फेस कंटेन्स हाफ पार्टिकल्स. आता हाफ पार्टिकल कसं आपल्याला माहिती आहे, जर सपोज आपण एक कन्सिडर करा एक बॉल असेल, तो आपला ॲटम असेल, आपल्याला माहिती आहे ॲटम काय असेल? राऊंडेड शेप, लाईक बॉल लाईक स्ट्रक्चर. सपोज ही सेल, जर आपण तो बॉल आपण या सेलवरती ठेवला, इथं फेसला ठेवला, तर हाफ पार्ट जो असेल तो बॉडीच्या आतमध्ये असेल आणि हाफ पार्ट कुठे असेल? बॉडीच्या बाहेर असेल. याचा अर्थ किती पार्ट त्यामध्ये येते? फक्त हाफ पार्ट. म्हणजे किती फेस आपल्याकडे? 2 फेस. प्रत्येक फेसला काय असणार आहे? हाफ पार्ट असेल. याचा अर्थ त्या फेसला किती पार्टिकल प्रेझेंट असणार आहे? 1 पार्टिकल असणार आहे. 2 2 कॅन्सल होईल, राहिलं काय? 1. टोटल ॲटम जे असेल एंड सेंटरमध्ये किंवा बेस सेंटरमध्ये किती असणार आहे? 2 ॲटम्स. इट कंटेन्स 2 ॲटम्स. म्हणजेच काय येईल? एंड सेंटर किंवा बेस सेंटर युनिट सेल हॅज 2 ॲटम्स. हॅज 2 ॲटम्स. म्हणजे जर आपण व्यवस्थित स्टडी केला तर बघा, आपण जे असेल सिंपल ऑर प्रिमिटिव्ह युनिट सेल, सिंपल ऑर प्रिमिटिव्ह युनिट सेलमध्ये किती ॲटम्स आहे? ओनली 1 ॲटम्स प्रेझेंट इन सिंपल युनिट सेल. फेस सेंटर्ड युनिट सेल, फेस सेंटर्ड युनिट सेल जे असेल, फेस सेंटर युनिट सेलमध्ये किती ॲटम्स येत आहे? 4 ॲटम्स. किती येत आहे? 4 ॲटम्स. बॉडी सेंटर युनिट सेलमध्ये किती येत आहे ॲटम? 2. आणि एंड सेंटर किंवा बेस सेंटर युनिट सेल जे असेल त्याच्यामध्ये ॲटम किती येत आहे? 2. आता जे सिंपल ऑर प्रिमिटिव्ह युनिट सेल असेल, सिंपल ऑर प्रिमिटिव्ह युनिट सेलमध्ये ॲटम जे असेल ती कुठं असणार? फक्त ओनली ॲट कॉर्नर्स. ओनली ॲट कॉर्नर्स. जर तुम्ही फेस सेंटर युनिट सेल घेतला, फेस सेंटर युनिट सेल कुठे असेल? जे 4 पार्टिकल येत आहे ते कुठे असेल? कॉर्नर्स ॲज वेल ॲज फेस. किती फेस आहे? 6 फेस. 6 इंटू ईच फेस कंटेन हाफ पार्टिकल्स. प्रत्येक फेसला काय असणार आहे? हाफ पार्टिकल असणार आहे. याचा अर्थ त्याच्यावर डिस्ट्रीब्युशन काय असेल? फेसचं किती असणार? किती ॲटम्स असणार आहे? 3 ॲटम्स. आणि कॉर्नरचं किती असेल? 8 कॉर्नर्स.
इज इक्वल टू काय असणार आहे 1 पार्टिकल. टोटल किती ॲटम्स असणार त्याच्यामध्ये 4 ॲटम्स. कुठं असणार आहे फेस सेंटर्ड युनिट सेलमध्ये असणार आहे. जर आपण बॉडी सेंटर युनिट सेलमध्ये घेतलं, बॉडी सेंटर युनिट सेल जे ॲटम्स असणार आहेत 2, एक काय असणार आहे कॉर्नर असेल, आणि कॉर्नर जर असेल 8 × 1/8 इज इक्वल टू काय असणार आहे 1 ॲटम्स प्रेझेंट ॲट द कॉर्नर. आणि सेकंड जो असेल ॲट बॉडी, ते कुठं असणार आहे बॉडीमध्ये असेल तो एक पार्टिकल्स किंवा तो ॲटम्स. किती असणार आहे बॉडी सेंटर युनिट सेलमध्ये 2 ॲटम असेल, एक असेल कॉर्नरला आणि एक असेल बॉडीच्या सेंटरमध्ये असेल. त्यानंतर जर आपण बघितलं एंड सेंटर्ड किंवा बेस सेंटर्ड युनिट सेल, आता एंड सेंटर्ड किंवा बेस सेंटर्ड युनिट सेलमध्ये ॲटम किती आहे 2. जे ॲटमचं डिस्ट्रीब्युशन असणार आहे, एक ॲटम असेल कॉर्नर, एक ॲटम कुठं असेल कॉर्नर, म्हणजे 8 × 1/8 इज इक्वल टू 1. अँड सेकंड जो ॲटम असेल तो कुठं असणार आहे फेस. आपल्या एंड सेंटर किंवा बेस सेंटरमध्ये काय आहे 2 अपोजिट फेस. कोणतरी 2 अपोजिट फेस घ्यायचे आपल्याला. जर 2 अपोजिट फेस घेतले, प्रत्येक फेसला ईच फेस कंटेन्स हाफ पार्टिकल्स, तर काय असणार त्याचं येणार आहे 1. टोटल किती ॲटम्स येणार आहे 2. म्हणजे जर आपल्याला बऱ्याच वेळेस MCQ मध्ये विचारतात हाऊ मेनी पार्टिकल्स किंवा हाऊ मेनी ॲटम्स प्रेझेंट इन सिंपल प्रिमिटिव्ह फेस बेस बॉडी एंड सेंटर और बेस सेंटर, म्हणजे आपल्याला कोणतेही युनिट सेल असेल त्या युनिट सेलमध्ये किती ॲटम्स प्रेझेंट असेल ते आपण काय करू शकतो इझी फाइंड आउट करू शकतो. म्हणजे आपल्याला जर विचारलं फेस सेंटर असेल किंवा बॉडी सेंटर असेल, फेस सेंटरमध्ये किती पार्टिकल्स असतात आपण सांगतोय 4 पार्टिकल, बॉडीमध्ये असेल तर 2, एंड सेंटरमध्ये असेल तर 2 पार्टिकल्स, आणि सिंपल किंवा प्रिमिटिव्ह सेल असेल तर त्याच्यामध्ये किती येते 1 पार्टिकल्स किंवा 1 ॲटम्स काय असतो प्रेझेंट असतो. नेक्स्ट लेक्चरला आपण किंवा अजून एक घेऊ शकतो हेक्झागोनल. बघा हेक्झागोनल सेल आपण ऐकलं असेल ते ॲज लाईक टू बेन्झिन, बरोबर की नाही. हेक्झागोनल सेल. आता हेक्झागोनल सेल आपण ह्या जे काय बघितलं आहे युनिट सेलचे टाईप्स बघितले. आता युनिट सेलचे टाईप बघितल्यानंतर हेक्झागोनल युनिट सेल म्हणू शकतो आपण त्याला. हेक्झागोनल युनिट सेल. युनिट सेलचे 4 टाईप्स, म्हणजे 2 टाईप्स. महत्त्वाचा कोणता सिंपल प्रिमिटिव्ह, सेकंड सेंटर. सेंटरचे परत किती टाईप्स 3 टाईप्स, फेस सेंटर बॉडी सेंटर एंड सेंटर, आणि लास्ट वन इज हेक्झागोनल युनिट सेल. आता जी हेक्झागोनल युनिट सेल असेल ती बघा, हेक्झागोनल म्हणजे त्याच्यामध्ये ॲटम किती येणार आहे 6 येणार आहे. आता 6 ॲटम येणार आहे पण कसे येणार बघा. जी तुमची हेक्झागोनल सेल असेल ही असेल तुमची हेक्झागोनल सेल. आता जी हेक्झागोनल सेल असेल, हेक्झागोनल सेलमध्ये ॲटम्स जे असेल, ॲटम्स आर प्रेझेंट ॲट द कॉर्नर ॲट द फेस अँड इन बॉडी. बघा हेक्झागोनल सेलमध्ये काय होत आहे, कॉर्नरला पण ॲटम प्रेझेंट आहे, फेसला पण आहे आणि बॉडीमध्ये पण आहे. म्हणजे टोटल आपल्याकडे काय पाहिजे 15 बॉल, 15 बॉल्स जर असेल तर आपण त्याच्यावरून सांगू शकतो की त्या हेक्झागोनल सेलमध्ये किती ॲटम्स आहे. बघा आता जर आपण विचार केला हेक्झागोनल सेलमध्ये ॲटम डिस्ट्रीब्युशन जर असेल कॉर्नरला आहे, फेसला आहे, बॉडी सेंटरमध्ये, टोटल कॉर्नर्स किती येतील आता बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6. म्हणजे टोटल किती कॉर्नर येत आहे 6 कॉर्नर या सेलमध्ये येत असेल. हे फेसला इकडे पण 6, किती झाले कॉर्नर्स 6, 6, 12. टोटल कॉर्नर किती असणार आहे 12 कॉर्नर्स. कॉर्नर किती असेल
12 कॉर्नर असेल. आता 12 कॉर्नर जो असेल त्या 12 कॉर्नरमध्ये आपण सपोज असं कन्सिडर करा, एक ॲटम्स आपण इथे कन्सिडर केला, बरोबर. आता एक ॲटम कन्सिडर केल्यानंतर आपल्याला त्या कॉर्नरला ॲटम्सचं डिस्ट्रीब्युशन कसं असेल बघा. जर आपण हा जर अँगल विचार केला तर हा अँगल किती आहे 120 डिग्री. किती आहे 120 डिग्री. जर आपण असा जर बघितला, जर हा पार्ट घेतला या बॉलचा बघा, इथून वरती हाफ राहील, इकडे हाफ असेल. जर हा पार्ट घेतला तर आपली कंडिशन काय असेल, ही जो आपला ॲक्सिस असेल आपण त्याला म्हणतो सपोज ही एक स्ट्रेट लाईन, बरोबर. हा सेंटर पॉईंट असेल आपल्याला, ह्या ॲटमचा सेंटर पॉईंट. सेंटर पॉईंटमध्ये काय होतं आहे 120 पार्ट, 120चं काय होतं आहे अँगल क्रिएट होतं आहे. मग आता जेवढाच पार्ट आपला काय असणार आहे फक्त त्या सेलमध्ये इन बॉडीमध्ये असणार आहे, बरोबर. जर एवढा पार्ट असेल, आपल्याला माहिती आहे सर्कल जो असेल हा जो अँगल असेल हा अँगल कितीचा आहे 120 डिग्री. टोटल सर्कल जे असेल कितीच होत आहे 360 डिग्री. म्हणजे याचा अर्थ किती पार्ट होत आहे 360चा, म्हणजे आता हाफचा पण काय होत आहे, हाफचा जो असेल हाफचा काय होत आहे 1/3 पार्ट काय होते फक्त त्या सेलमध्ये इन्व्हॉल्व होते. किती होत आहे 1/3 पार्ट सेलमध्ये. जर टोटल बॉल जो असेल किंवा टोटल ॲटम असेल, टोटल ॲटमचा किती होईल 1/6 पार्ट. जर हाफचा 1/3 पार्ट 12×36 तिसरा पार्ट जर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल तर पूर्ण जो बॉल असेल किंवा तो ॲटम असेल त्याचं किती होते 1/6 पार्ट होते. याचा अर्थ 12 कॉर्नर आहे आणि त्या ॲटमचं काय होते 1/6 पार्ट फक्त काय होते त्या बॉडीमध्ये काय होते इन्व्हॉल्व होत असेल. तर टोटल ॲटम्स प्रेझेंट ॲट द कॉर्नर 6 2. याचा अर्थ किती असणार त्या सेंटरला 2 ॲटम असणार आहे. ह्या जे 12 कॉर्नर असेल त्या 12 कॉर्नरला किती ॲटम प्रेझेंट असणार आहे आपल्याला 2 ॲटम असणार आहे. त्यानंतर घेतलाय फेस. आता जे फेस असेल हेक्झॅगोनल सेलमध्ये 2 अपोजिट फेस, कोणते तरी 2 फेस करायचे. सपोज आपण कन्सिडर केला हा फेस, इथे ॲटम्स आहे आणि त्याच्याच अपोजिट फेस कोणता हा, इथे एक ॲटम्स आहे. म्हणजे किती फेस झाले 2 फेस, बरोबर. 2 फेस, ईच फेस कंटेन हाफ पार्टिकल्स. प्रत्येक फेसला किती असणार आहे हाफ पार्टिकल असणार आहे. याचा अर्थ टोटल ॲटम्स आर प्रेझेंट इन द फेस किती असणार आहे 1 पार्टिकल असणार. किती असणार फक्त 1 पार्टिकल्स. त्यानंतर राहिलं काय इन बॉडीमध्ये 3 ॲटम्स असणार आहे. इन बॉडीमध्ये काय असणार आहे 3 ॲटम्स. ते जे असेल या पद्धतीने असणार बघा. आता हे असे का असेल, जर आपण अबो साईडनं बघितलं, जर त्या सेलच्या वरून जर बघितलं तर आपल्याला हा कॉर्नर हा ॲटम दिसणार आहे. जरी आपण ह्या साईडनं जरी बघितलं कोणता ॲटम दिसणार आहे ह्या साईडने. जर तुम्ही सपोज फेस असेल, फेसच्या ह्या साईडनं जर बघितलं राईट हँड साईडनं तर हा ॲटम दिसेल. लेफ्ट हँड साईडनं जर दिसला तो दिसेल आणि समोरचे जर बघितलं आपण तर हा ॲटम असेल आणि बॅक साईडने जर बघितलं तर हा ॲटम असेल. असे टोटल किती ॲटम असणार आहे 3 ॲटम्स असणार आहे. म्हणजे बॉडीमध्ये किती ॲटम असणार आहे 3 ॲटम्स. इन बॉडी किती असणार आहे 3 आणि टोटल ॲटम्स प्रेझेंट इन द हेक्झागोनल युनिट सेल किंवा हेक्झागोनल युनिट सेल कंटेन्स 2 3 and this 3 is equal to 6 atoms. म्हणजे याचा अर्थ हेक्झागोनल युनिट सेल हॅज 6 atoms. हेक्झागोनल युनिट सेलमध्ये किती ॲटम असणार आहे 6. सिंपल युनिट सेलमध्ये 1 ॲटम्स, फेस सेंटरमध्ये 4 ॲटम्स, बॉडी सेंटरमध्ये 2, एंड सेंटर किंवा बेस सेंटरमध्ये किती असणारे 2 पार्टिकल्स आणि लास्ट वन इज हेक्झागोनल युनिट सेल हॅज 6 ॲटम्स. इथं आपण काय आलाय युनिट सेल हा पॉईंट काय आलाय संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण युनिट सेल अकॉर्डिंग टू युनिट सेल पॅरामीटर त्याचे आपण ब्रेव्हियस लॅटिस वगैरे काय करणार आहे स्टडी करणार आहे.